करा, जॉईन करा. हो. जॉईन करा, जॉईन. काय या लोकांचं ते हे कटकिटीच आहेत. हा, जॉईन करा.
दूध फुटी गेला काय त्याला आणि कसं चालू करायचं हेच व्हायचं आहे. जॉईन करा की. हा केलं होतं जॉईन, ते परत डिस्कनेक्ट होतंय माझ्या नेटवर्कचं इथं. मग करतोय मी परत try. हा करा करा. एक काय कुत्तरडी ओरडत होती. आपण ज्या व्यक्तीशी संपर्क करू मूर्ख आहे ती माणसं दोघही. काय करावं यानं. येऊन डोक्याला ताप करत बसायचे. अटेंड करत नाही क्लासमध्ये. 1 दिवसाचे पाणी 2 दिवसाचे पाण्याचे.
जॉईन करा की. हा करते सर. हा. काय करतो. स्टार्ट करूया आपण. बाकीचं यायचं काय चिन्ह दिसत नाही. स्टार्ट करू. आज आपण सुरू करायचं आहे डायजेस्टिव्ह सिस्टम. सिस्टम बघायची आहे. पहिले डायजेस्टिव्ह सिस्टीम वरच बघायचं आहे. हं? कोकरे काय उचलत नाही आणि याला काहीतरी नेटवर्क इश्यू आहे. ठीक आहे. स्टार्ट करू आपण. डायजेस्टिव्ह विस्की इलेक्ट्रो होमिओपॅथिक मेडिसिन. माउथ विस्की इलेक्ट्रो होमिओपॅथिक मेडिसिन. माउथ कॅव्हिटी. त्याच्यानंतर माउथ कॅव्हिटीमध्ये सलायव्हरी ग्लँड्स असतात. तर या सलायव्हरी ग्लँड आणि त्याची इलेक्ट्रो होमिओपॅथिक मेडिसिन. त्याची कुठली मेडिसिन यूज करायचं. सलायव्हरी ग्लँडमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी कुठली मेडिसिन यूज करायची. फॅरेंजिस आणि इसोफिगस. फॅरेंजिस अँड इसोफिगस इसकी इलेक्ट्रो होमिओपॅथिक मेडिसिन. स्टमक और इसकी इलेक्ट्रोपैथिक मेडिसिन एंड गैस्ट्रिक ज्यूसेस पाचक रस उसकी इलेक्ट्रोपैथिक मेडिसिन. तर आज हा आपला डायजेस्टिव्ह सिस्टीम मधला पोर्शन असेल. यावर आपण फोकस करणार आहे. यावर आपण फोकस करणार आहे. तर स्टार्ट करूया आपण. पहिला जो भाग आहे वी गोइंग टू स्टार्ट. चालू करू आपण. तर हे सगळे त्याचे टॉपिक आहेत. स्मॉल इंटेस्टाईन इलेक्ट्रो होमिओपॅथिक मेडिसिन. लार्ज इंटेस्टाईन त्याची इलेक्ट्रो होमिओपॅथीची मेडिसिन काय आहे. रेक्टमवर काम करणारी मेडिसिन कुठली आहेत. ॲनसवर काम करणारी मेडिसिन कुठली आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या रोगाचं प्रोटोकॉल काय आणि इलेक्ट्रो होमिओपॅथीची मेडिसिन त्याच्यावर. नंतर पॅनक्रिया आणि त्याची इलेक्ट्रोपॅथिक मेडिसिन. लिव्हर उसकी इलेक्ट्रोपॅथिक मेडिसिन. गॉल ब्लॅडरवर
कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम कसं होतं, लिपिड मेटाबॉलिझम कसं होतं, प्रोटीन मेटाबॉलिझम कसं होतं, विटॅमिन मिनरल्स काय आहे, टाईप ऑफ मिनरल्स अँड देअर फंक्शन, त्याचे प्रकार काय, हे सर्व आपल्या पहिल्या पार्टमध्ये येणार आहे. इट इज टोटली ए डायजेस्टिव्ह सिस्टम रिलेटेड पार्ट असणार आहे. अॅनाटॉमी पण येईल आणि होमिओपॅथीची ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये येईल. दोन्हीही त्या ठिकाणी एकाच वेळा ठिकाणी तुम्हाला त्याची हे मिळेल. तर ही एक डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक डायग्राम आहे. हे स्टार्ट होतं तुमचं माउथ चालू झालं. माउथमध्ये तुमच्या सलायव्हरी ग्लँड आहेत. पिक्चरल रिप्रेझेंटेशन आहे. माउथमध्ये सलायव्हरी ग्लँड येतात. सलायव्हरी ग्लँडच्या मागच्या बोलत जिथे फॅरनेस असतं, हे ओरल कॅव्हिटी आली, याच्यातून फॅरनेक्स बाहेर येतं. फॅरनेक्समधून इसोफिगस आलं. इसोफिगस कुठं जातं? ओव्हरऑल तुमच्या जठरामध्ये जातं, म्हणजे स्टमकमध्ये जातं. स्टमक तुमचं स्मॉल इंटेस्टाईनला जोडलं जातं. स्मॉल इंटेस्टाईन मधून लार्ज इंटेस्टाईन आणि ॲक्सेसरी ग्लँडमध्ये पॅनक्री आणि लिव्हर. ही एक साधारण डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक ट्रॅक आहे. ही डायजेस्टिव्ह सिस्टीमचा ट्रॅक आहे. माउथ टू ॲनस तुमचा हा पुरा ट्रॅक काय, तो माउथ टू ॲनस पर्यंतचा ट्रॅक आहे. आणि हे ॲक्सेसरी ॲक्च्युली जे फूड जातं ते तोंडातून इसोफिगसमध्ये, इसोफिगसमधून स्टमकमध्ये, स्टमकमधून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमधून लार्ज इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईनमधून ॲनसमध्ये जाते. हा तुमचा जीआय ट्रॅक झाला. आणि त्याला सपोर्टिव्ह ग्लँड्स कुठे आहेत? तर लिव्हर अँड गॉल ब्लॅडर आणि पॅनक्रिया हे त्याचे काय आहेत? सपोर्टिव्ह ग्लँड्स आहेत. सपोर्टिव्ह त्याच्या ग्लँड्स आहेत. त्यातून सिक्रिशन जे होतं ते डिओडिनममध्ये आणून ओतलं जातं आणि मग तुमची डायजेस्टिव्ह प्रोसेस स्टार्ट होते. हे बेसिकला हे लक्षात घ्या की जीआय ट्रॅक म्हटल्यानंतर माउथ टू ॲनस हा तुमचा जीआय ट्रॅक झाला. प्रत्यक्ष फूड जे काही तुम्ही घेतलेलं जे फूड आहे, अन्न आहे, ते या ट्रॅकमधून पास होत असतं. लिव्हर आपला बाईल ज्यूस त्याच्यात मिक्स करतो, पॅनक्रिया त्याचा पॅनक्रियाटिक ज्यूस त्याच्यात मिक्स करतो आणि डायजेस्टिव्ह प्रोसेस डिओडिनम मध्ये स्टार्ट होते. आपण जेव्हा स्मॉल इंटेस्टाईन कम्प्लीट स्टडी करू त्याचे पार्ट्स लक्षात येईल. तर ही एक बेसिक ओव्हरऑल एक डायजेस्टिव्ह सिस्टीम तंत्र आहे. बेसिक ओव्हरऑल सिस्टीम तुमची सुरू झाली. तर पुढचं आपण स्लाइड बघू. जठरा तंत्र म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम म्हणजे काय? म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमला एक नाव आहे गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम. गॅस्ट्रो म्हणजे स्टमक, इसोफिगस, याला गॅस्ट्रो एरिया म्हणतो. आणि इंटेस्टायनल एरिया म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनला आपण काय म्हणतो? इंटेस्टायनल एरिया म्हणतो. म्हणून गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम झाली. सिस्टम काय झाली? गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम तयार झाली. आता हे काय एक नेटवर्क आहे. नेटवर्क याचा अर्थ काय? बऱ्याचशा गोष्टी एकमेकाला जोडलेल्या असतात, त्याला आपण नेटवर्क म्हणतो. मग माउथ कशाला जोडलंय? इसोफिगसला जोडलंय. इसोफिगस कशाला जोडलंय? स्टमकला जोडलंय. स्टमक कशाला जोडलेला आहे? स्मॉल इंटेस्टाईनला जोडलंय. स्मॉल इंटेस्टाईन कशाला जोडलंय? लार्ज इंटेस्टाईनला जोडलंय. म्हणजे छोटी आतडं, मोठं आतडं, स्टमक, इसोफिगस आणि माउथ. तर ही एक नेटवर्क आहे. व्हेरियस ऑर्गननी एकमेकाला जोडलेलं एक नेटवर्क आहे. आणि त्या नेटवर्कचं नाव आहे गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम ऑर ट्रॅक. काय म्हटलं जातं त्याला? गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम ऑर ट्रॅक. म्हणजे तुम्ही अन्न घेतलं तर या ट्रॅक मार्फत आत जाऊन त्याचं डायजेशन, ऍब्सॉर्प्शन आणि ऍसिमिलेशन या सर्व गोष्टी होतात. म्हणजे पहिले तुमची जी सिस्टम आहे, भोजनावर प्रक्रिया करून त्याच्यातून अन्नरसाची उत्पत्ती करणे आणि ते ऍब्सॉर्ब करणे, त्याचं प्रॉपर सर्क्युलेशन करून प्रत्येक सेलला देणे आणि त्याला ऍसिमिलेशन करणे, म्हणजे ते शोषून घेण्याची क्षमता प्रत्येक सेलमध्ये आहे. तर ही जी सगळी सिस्टम आहे, म्हणजे जे भोजनाचा तो ट्रॅक आहे,
त्याला आपण काय म्हणतो, गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम. गॅस्ट्रो म्हणजे आला स्टमक, इट इज रिलेटेड टू द स्टमक. गॅस्ट्रो म्हणजे स्टमकशी संबंध आला आणि इंटेस्टाईन त्याचा स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन त्याचा पार्ट आहे. ये अंगों का एक नेटवर्क होता है, एक नेटवर्क है जो भोजन के से पोषण को पचाने और अवशोषित करने में मदद करता है. तो मेन काम काय आहे, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकचं काम काय? गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकचं मेन काम काय आहे? तर जे काही भोजन घेतलेलं आहे त्याचं पचन करायचं, त्याचं पोषण को पचाना, भोजन से पोषण, आणि त्याला पचवायचं आणि त्याला ऍब्सॉर्ब करण्याची मदत करणारी सिस्टम आहे. इसमें जठरांत्र पथ, गैस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रैक और पित्त तंत्र, बायलरी सिस्टम शामिल है. म्हणजे ही डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये काय काय आहे तुमचं, तर गॅस्ट्रो इंटेस्टाइनल सिस्टम आहे, प्लस बायलरी सिस्टम, पित्त तंत्र. पित्त तंत्र, पित्त कुठून निघतं, लिव्हर मधून. बाईल ज्यूस कुठून निघतो, लिव्हर मधून निघतो. लक्षात आला? तो लिव्हर मध्ये, गॉल ब्लॅडर मध्ये, तो गॉल ब्लॅडर मधून स्मॉल इंटेस्टाईनच्या पहिल्या पार्ट मध्ये, डिओडिनम मध्ये आणून तो ओतला जातो. अन्न रस स्टमक मधून आलेलं अन्न पहिल्या लेयर मध्ये म्हणजे तुमच्या डिओडिनम मध्ये येतं. त्याच वेळेला पॅनक्रियाटिक ज्यूस पण तिकडून येतो. हे दोन्हीही त्याच्यामध्ये येत. ही म्हणजे अन्न जसं जसं पुढे सरकत जातं तसं तसं त्याच्यामध्ये काय होतात, पाचक रस मिसळले जातात आणि अन्नाचं पचन व्हायला स्टार्ट होते. जठरांत्र पथ, गॅस्ट्रो इंटेस्टायनल हॅलो ऑर्गन आहे. गॅस्ट्रो इंटेस्टायनल काय आहे, हॅलो ऑर्गन आहे. हॅलो म्हणजे पोकळ. गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक हा काय आहे, पूर्णपणे हॅलो ऑर्गन आहे. एक श्रृंखला होती है कि जो सभी एक दूसरे से जुड़े होते हैं. बघा काय, हॅलो ऑर्गन आहे आणि एक श्रृंखला आहे, एक चेन आहे आणि ते एकमेकाला जोडलेली आहे. म्हणजे माउथ जोडतं इसोफिगसला, इसोफिगस जोडतं स्टमकला, स्टमक जोडतं स्मॉल इंटेस्टाईनला, स्मॉल इंटेस्टाईन जोडतं लार्ज इंटेस्टाईनला. लार्ज इंटेस्टाईनला. तर तेच तिथं दिलेलं आहे. मुंह से लेकर गुदा तक, माउथ टू एनस, माउथ टू एनस. तोंडापासून गुदद्वारापर्यंत ही कनेक्टिव्हिटी आहे. ही कनेक्टिव्हिटी आहे. एक हॅलो ऑर्गन आहे, हॅलो ट्यूब आहे. या ट्यूब मधून अन्न पास होत असतं, तोंडात येतं, तोंडात काही प्रक्रिया होते, इसोफिगस मध्ये जातं, इसोफिगस मधून स्टमक मध्ये जातं, स्टमक मधून कशात जातं, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये, स्मॉल इंटेस्टाइन म्हणून लार्ज इंटेस्टाइन मध्ये. हेच त्यांनी दिलंय. पाचन तंत्र के अंगों से मुंह, ग्रसनी म्हणजे गला, फॅरेंजिस मध्ये येतं, आयसो फॅरेंजिस म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये ते अन्न येतं, तिथून ते डिवाइड होतं. ट्रॅका आणि म्हणजे नाक आणि तोंड एकमेकाला जोडलेलं असतं. ज्यांनी योग शिकलेला आहे त्यांना माहिती आहे, नाक आणि तोंड एकमेकाला जोडलेलं आहे. म्हणून तुम्ही जेव्हा सूत्रनीती करता किंवा जलनेती करता तेव्हा नाकातून पाणी घेऊन तोंडातून बाहेर येतं. सूत्रनीती करता तुम्ही, सूत्र आत सोडता, ते नाकातून तोंडात येतं. याचा अर्थ नाक आणि तोंड एकमेकाला जोडलेला आहे. ओरोफॅर्नेक्स मध्ये दोन्ही कनेक्टेड असतात आणि ओरोफॅर्नेक्स नंतर ट्रॅका आणि इसोफिगस सेपरेट होतात. इसोफिगस इथे कशाचा मार्ग आहे, अन्नाचा मार्ग आहे. ट्रॅका हा श्वसनाचा मार्ग आहे. आणि त्या ठिकाणी ग्लॉटिस असतं, एक पडदा असतो, म्हणजे त्याला आपण पडजीभ म्हणतो. ती पणजीभ काय करते, जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा ट्रॅकाचं काय केलं, दरवाजा बंद होतो, आतमध्ये काही जाऊ शकत नाही आणि मार्ग तुमचं सर्व अन्न कशातनं जातं, इसोफिगस मधून पास होतं. तर ग्रसनी पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. माउथ, ग्रसनी, इसोफिगस, स्टमक. आता ग्रसनी म्हणजे काय, ओरोफॅर्नॅक्स.
इंग्लिश शब्द काय त्याचं नाव आहे ओरोफॅर्नॅक्स म्हणतात त्याला. हा, आणि ओरोफॅर्नॅक्स नंतर दोन पाथ तयार होतात, एक ट्रॅका आणि एक इसोफिगस. आणि त्याला मध्ये जे ऑपरेट करणारी एक सिस्टम असते त्याला ग्लॉटिस म्हणतो. ते ग्लॉटिस म्हणजे पडजीप तुमची. त्या पडजीपामुळे काय होतं, त्याच्या मागे पडदा असतो. ज्या वेळेला अन्न तोंडातून तुम्ही घेता त्यावेळेला ट्रॅका बंद होतो आणि अन्न डायरेक्टली इसोफिगस मध्ये एंटर केलं जातं. ट्रॅकामध्ये अन्न जात नाही. तर ही सिस्टम झाली. आता पुढे आपण आलो, इसोफिगस मधनं स्टमक मध्ये आलो, स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आलो. त्याच्यानंतर रेक्टम आणि ॲनस मध्ये सामील होत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ही सर्व अंग आहेत. पाचन तंत्र के प्रमुख अंगों के साथ कुछ सहाय्यक अंग भी होते हैं. मेन ऑर्गन काय आहे? गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे माउथ, इसोफिगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस. पण सहाय्यक अंग काय आहेत त्याच्यामध्ये? सहाय्यक अंग काय आहे? तोंडामध्ये लाळा ग्रंथी असतात, सलायवरी ग्लँड्स असतात. डिओडिनमच्या बाजूला लिव्हर आणि गॉल ब्लॅडर असतं आणि पॅनक्रिया असतात. ही सहाय्यक एलिमेंट आहेत. ही काय आहेत? मदत करणारे अंग आहेत. प्रत्यक्ष अन्न तिथं कधीही जात नाही. पॅनक्रियामध्ये अन्न जात नाही, लिव्हरमध्ये जात नाही, गॉल ब्लॅडरमध्ये जात नाही, सलायवरी ग्लँडमध्ये जात नाही. लक्षात आलं का? म्हणजे ते काय आहेत? सहाय्यक आहेत, ते मदत करणारे ऑर्गन्स आहेत. पण मेन ऑर्गन तुमचा जो जीआय ट्रॅक आहे तो काय आहे? माउथ, ओरोफॅर्नॅक्स, इसोफिगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. हे मेन गॅस्ट्रो इंटेस्टायनलचे ट्रॅक मधले पाहत आहेत. इथे प्रत्यक्ष अन्न जातं, प्रत्यक्ष अन्न जातं. हॅलो, जॉईन करा, क्लास सुरू झाला. तर हे सिस्टम सुरू झाली. म्हणजे आता या सिस्टम मध्ये तुम्ही जर विचार केला की सलायवरी ग्लँड, प्रत्यक्षात सलायवरी ग्लँड मध्ये अन्न जात नाही, लिव्हर, गॉल ब्लॅडर मध्ये अन्न जात नाही, पॅनक्रियामध्ये जात नाही. हे सहाय्यक ऑर्गन म्हणून काम करतात. म्हणजे तुमच्या डायजेशन प्रोसेसला मदत करणारे ऑर्गन्स आहेत. मेन तुमचा जीआय ट्रॅक काय आहे? माउथ आहे, ओरोफॅर्नॅक्स आहे, इसोफिगस आहे, त्याच्यानंतर तुमचं स्टमक आहे, स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन नंतर रेक्टम अँड ॲनस हे पार्ट येतात. दिस इज टोटली कॉल्ड ॲज गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. त्याला काय म्हटलं जातं? गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक म्हटलं. आता लाळा ग्रंथी, सलायवरी ग्लँड, लिव्हर, गॉल ब्लैडर आणि पैनक्रिया जो पाचक रस और एंजाइम बनाते हैं, जो शरीर को भोजन और तरल पदार्थों को पचाने में मदद करता है. ते काय बनवतं? सलायवरी ग्लँड, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅनक्रिया काय बनवतं तुमचं? तर पाचक रस बनवतं. पाचक रस जे काय डायजेशन करण्याला मदत करणारे पदार्थ त्याला पाचक रस किंवा एन्झाईम्स म्हणतो आपण. एन्झाईम, एन्झाईमचा अर्थ काय आहे? एन्झाईमाचा मतलब असा आहे की ते स्वतः कुठल्याही प्रक्रियेत भाग घेत नाहीत, पण जी रासायनिक प्रक्रिया आहे त्याला मदत करतात. त्याला एन्झाईम म्हटलं जातं. म्हणजे एखादी रासायनिक प्रक्रिया घडवून आणण्यासाठी त्याची जबाबदारी आहे. रासायनिक प्रक्रिया घडवून आणण्यासाठी त्याची जबाबदारी आहे. ते काम करतात, पण प्रत्यक्ष ते कुठल्याही सिस्टम मध्ये भाग घेत नाही. ही जी काय असतं त्याला सहाय्यक गोष्टी म्हणतो. एन्झाईम्स आर बेसिकली फॉर द डायजेशन. केमिकल रिॲक्शन करण्यासाठी एन्झाईमची आवश्यकता असते. आणि ही एन्झाईम कुठं तयार होतात? तुमचे सलायवरी ग्लँड मध्ये, लिव्हर मध्ये तयार होतं, गॉल ब्लॅडर मध्ये स्टोर होतं आणि पॅनक्रिया मधून पण एक एन्झाईम बाहेर पडतं. आणि हे सगळं काय करतं? भोजनाला पचन करण्यासाठी मदत करतात. म्हणजे लॅक ऑफ दिस एन्झाईम काय होणार नाही? डायजेशन होणार नाही.
समजून घ्या. हे सहाय्यक अंग आहेत. ते काय आहेत? सहाय्यक अंग आहेत. मदत करणारी अंग आहेत, सहाय्यक अंग आहेत. सलायव्हरी ग्लँड तोंडामध्ये असते, लिव्हर, गॉल ब्लॅडर स्टमकच्या जवळ, स्मॉल इंटेस्टाईन आणि स्टमक जिथं जुडतात त्याच्या जवळ असतात. तिथून ते काय करतात? पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतात, जे कनेक्टेड केलेलं असतं ट्यूबनी डिओडिनम मध्ये. तिथे आणून टाकलं जातं, अन्न वरून येतं आणि हे तिथे जातं. तर हे सहाय्यक अंग आहेत. त्याचा उपयोग काय है? भोजन और तरल पदार्थों को पचाने में मदद करता है, पाचन तंत्र के रक्त का थक्का बनाने वाले कारक और ऐसे हार्मोन का उत्पादन करते हैं कि जो पाचन से नहीं जुड़ी है. बघा, असं ऑर्गन डेव्हलप केलं जातं. पाचक रस और एंजाइम बनाते जो शरीर को भोजन और तरल पदार्थ पचाने में मदद करते हैं. पाचन तंत्र के अंग रक्त का थक्का बनाने वाले कारकों और ऐसे हार्मोन्स का उत्पादन करते हैं कि जो पाचन से नहीं जुड़ी हुई है. ये खून के विषाक्त पदार्थों को हटाने में मदद करते हैं. और दवा आपण ते बघूया त्याचं. और दवा में रासायनिक में बदलाव में मदद करते हैं, मेटाबॉलिज्म करते हैं. पाचन महत्वपूर्ण होता है क्योंकि शरीर को ठीक से काम करने के लिए स्वास्थ्य के लिए भोजन और पेय से पोषक तत्वों की आवश्यकता होती है. अन्न का खातो आपण? अन्न आपण का खातो? तर त्याच्यामध्ये काय असतात? पोषक तत्व असतात. पोषक तत्व असतात जी आपल्याला शरीराला हेल्थ निर्माण करण्यासाठी गरज असते. आणि त्याची निर्मिती कुठं तयार होते? तुमच्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये तयार होते. गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये त्याची निर्मिती होते. पोषक तत्व निर्माण कुठं होतात? तर तुमच्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये होतात. म्हणजे जर डायजेस्टिव्ह सिस्टम जर बिघडलेली असेल तर पोषक तत्व येत नाहीत. आणि त्यालाच मॅटी सरांनी लिम्फाचा शब्द वापरला. जी काही पोषक तत्व तयार होतात आफ्टर डायजेशन त्याला आपण लिम्फ किंवा रसधातू म्हणतो. म्हणजे तो असतो, तो लिम्फ असतो. लिम्फ असतो. म्हणजे लिम्फ प्रोडक्शन करण्याचं काम कोण करतं? डायजेस्टिव्ह सिस्टम करतं. लिम्फचं प्रोडक्शन कुठं बनतं? तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये बनतं. ते प्रॉपर बनतं की नाही हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या एफिशियन्सीवर अवलंबून आहे लिम्फ प्रोडक्शन. लिम्फ प्रोडक्शन म्हणून इम्पॉर्टन्स आपण काय म्हटलं? द व्हायटेशन ऑफ द लिम्फ अँड द ब्लड कॉजेस द डिसीज. इलेक्ट्रो होमिओपॅथीचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतामध्ये काय म्हटलेलं आहे की व्हायटेशन ऑफ द लिम्फ अँड द ब्लड कॉजेस द डिसीज. लिम्फ इज वेअर द लिम्फ इज प्रोड्यूस. लिम्फ इज प्रोड्यूस इन द डायजेस्टिव्ह सिस्टम. लिम्फ कुठं प्रोड्यूस होतो? डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये लिम्फाचं प्रोडक्शन होतं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, इट शुड बी सर्क्युलेटेड. कारण प्रत्येक जी पेशी आहे त्या पेशीला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम आपल्याला करावं लागतं. सेकंड मीडिया काय झाला? ब्लड झाला. रसधातू तयार झाला, ऍब्सॉर्ब झाला, ब्लड मध्ये गेला, ब्लड मधून सेल पर्यंत पोहोचवला गेला. तर ही थेअरी आपल्याला बघायचं आहे, कसं कसं होतं, कुठं ऍब्सॉर्प्शन होतं, कुठं काय होतं, हे आपण थोडस स्टडी करूया. आता पोषक तत्व म्हणजे काय? पोषक तत्व म्हणजे काय? तुमच्या आहारामध्ये काय असतं? प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात. याला सर्वाला आपण काय म्हणतो? पोषक तत्व म्हणतो. म्हणजे तुमचं जे जेवण असतं, तुम्ही जे अन्न घेता त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, त्याच्यामध्ये फॅट्स असतं, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतं, त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात, त्याच्यामध्ये मिनरल्स असतात.
आणि पाणी असतं. इम्पॉर्टंट इज वॉटर. हे सगळं जे तुमचं आहे ते तरल भोजन फ्लुइड स्टेटमध्ये तुम्ही घेता. मग त्याचं पाचन करून शरीराला योग्य पोषक तत्व तयार करणं, त्याला म्हणतो आपण लिंप. तो प्रॉपर लिंप करण्याची पूर्ण जबाबदारी तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमची असते. म्हणजे जर डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडली तर रसाची निर्मिती होऊ शकत नाही, प्रॉपर रस बनत नाही. क्वांटिटी अँड द क्वालिटी ऑफ द लिंप, महत्वाची गोष्ट काय, क्वांटिटी अँड द क्वालिटी ऑफ द लिंप. लिंप किती बनवायचा आणि त्याची क्वालिटी काय हे इम्पॉर्टंट असतं. नुसतंच लिंप बनला पण त्याची जर क्वालिटी चांगली नसेल तर शरीराचं पोषण होत नाही. म्हणजेच व्हायटेशन ऑफ लिंप झालं. काय झालं? व्हायटेशन ऑफ लिंप झालं. मॅटी सरांनी स्पष्ट सांगितलं, द व्हायटेशन ऑफ लिंप अँड द ब्लड कॉजेस द डिसीज. डिसीज घडण्याच्या घटनेला लिंप आणि ब्लड जबाबदार आहे. आणि त्याचं जर व्हायटेशन झालं तर शरीर स्वस्थ राहू शकत नाही. शरीरामध्ये रोग उत्पन्न होतात. आणि त्यातलं जे रसधातू आहे, जो लिंफ आहे, तो बनण्याची प्रक्रिया तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये होते. सो इफ देर इज नो प्रॉपर डायजेशन, देर इज नो लिंफ. आणि आयुर्वेदामध्ये साम निराम असं कन्सिडरेशन केलेलं आहे. रसधातूचं साम धातू, साम निराम आणि आम. म्हणजे तुमचं जे भोजन केल्यानंतर आम तयार नाही झाला पाहिजे. तो काय झाला पाहिजे? साम असला पाहिजे, निराम असला पाहिजे. सो प्युअर लिंप अँड इम्प्युअर लिंप. म्हणजे जर डायजेशन प्रॉपर नाही झालं तर इम्प्युअर लिंप तयार होणार आहे. सो डायजेस्टिव्ह सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ द लिंप. प्रोडक्शन ऑफ द लिंप. प्रोडक्शन ऑफ द लिंप असतं. आता पुढे जाऊया आपण. आणि भोजन म्हणजे काय? एखाद्यानं तुम्हाला प्रश्न विचारला, भोजन काय? तर सायंटिफिक भाषेत तुम्ही उत्तर द्यायचं आहे, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, विटॅमिन, मिनरल. हे तुमचं भोजन तयार. म्हणजे त्या भोजनामध्ये काय असलं पाहिजे? प्रोटीन असलं पाहिजे, फॅट असलं पाहिजे, कार्बोहायड्रेट असलं पाहिजे, विटॅमिन्स असलं पाहिजे, मिनरल्स पण असले पाहिजे. फॅटिस्टिक डाएटमध्ये फॅटच खायचं नाही, नुसतं प्रोटीनच खायचं, कार्बोहायड्रेट खायचंच नाही. म्हणजे इन प्रॉपर डाएट, प्रॉपर भोजन न करणे, समतोल आहार न घेणे. त्याच्यामध्ये पण फॅट पण असले पाहिजेत, त्याच्यात प्रोटीन पण असले पाहिजेत, त्याच्यात कार्बोहायड्रेट पण असले पाहिजेत, त्याच्यात मिनरल्स पण असले पाहिजेत, त्याच्यात विटॅमिन्स पण असले पाहिजेत. असं जे भोजन आहे, इट इज कॉल्ड ॲज अ न्यूट्रिशियस मील. शरीराला उपयोगी असणाऱ्या भोजन. तर हे काम आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की भोजन म्हणजे काय? प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, मिनरल्स, त्याला भोजन म्हणतो. आणि पाणी, वॉटर. वॉटर इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट. त्याच्यामध्ये वॉटर पण हा एक महत्वाचा पोषक असा पदार्थ आहे. पाचनतंत्राचं काम काय आहे? हे सगळं मिक्स असतं. तुम्ही जेव्हा भोजन घेता तेव्हा सगळं त्याचं मिश्रण असतं तुमचं भोजन. म्हणजे पाचनतंत्राचं काम काय आहे की जे आलेलं अन्न आहे त्याला बारीक भागामध्ये तोडायचं आणि त्याच्यातली पोषक तत्व फक्त घ्यायची. फक्त काय घ्यायचं? त्यातली पोषक तत्व शोषून घ्यायची, ऍब्सॉर्ब करायची. आणि ही पोषक तत्व आपल्याला कशासाठी पाहिजेत? तर शरीराचा विकास आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम. शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम आपल्याला करावं लागतं. म्हणून मनुष्य, प्राणी, ॲनिमल हे काय आहेत? दुसऱ्यावर अवलंबून असणारे चीजेस आहेत. वनस्पती घ्या, स्वतःचं भोजन स्वतः तयार करतात, दुसऱ्यावर अवलंबून नसतात ते. तसं आपण आपल्या शरीरामध्ये भोजन तयार करण्याची प्रक्रिया नाही. आपण दुसऱ्यावर अवलंबून आहे. आपण दुसऱ्याकडनं जे घेतो त्याच्यावर प्रक्रिया करून
प्रक्रिया म्हणजे काय? त्याला ब्रेक करायचं, तुकडे करायचे त्याचे, आणि त्यातली पोषक तत्व फक्त ऍब्सॉर्ब करून घ्यायची. ती ऍब्सॉर्ब केलेली पोषक तत्व कशासाठी पाहिजे? एनर्जी निर्माण करण्यासाठी आणि शरीराचा विकास करण्यासाठी. त्याच्यासाठी पाहिजे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करायचं, आणि शरीराचा विकास करण्याकरता आपल्याला त्या पोषक तत्वाची आवश्यकता असते. आणि त्या पोषक तत्वाला मॅटिस सरांनी एक लिक्विडचं नाव दिलं, दॅट इज कॉल्ड एज अ लिम्फ. प्रोडक्शन ऑफ द लिम्फ कशामध्ये असतो? गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट मध्ये असतो. गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट मध्ये लिम्फची निर्मिती होते. आता ऍब्सॉर्ब केलेली न्यूट्रिशन काय काम करतात? एक तर एनर्जी देतात, एक तर ग्रोथ करतात, आणि तिसरा पार्ट आहे रिपेअर पण करतात. जे डॅमेज झालेलं आहे त्याला रिपेअर करायचं काम ही पोषक तत्व करत असतात. रिपेअरिंग ऑफ दी ऑर्गॅनिझम्स हे इम्पॉर्टंट आहे. रिपेअर करायचं काम करतात. आता दुसरं त्याच्यात पुढचं एक वैशिष्ट्य असं आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या प्रत्येक भाग, डायजेस्टिव्ह सिस्टमचा प्रत्येक भाग जीआई पथ, गैस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रैक्ट के माध्यम से भोजन और तरल पदार्थ को स्थलांतरित करता है, मूव करता है, पुढे ढकललं जात. स्थलांतराचं काम केलं जातं. म्हणजे तोंडामध्ये अन्न घातलं तुम्ही, तोंडामध्ये तुम्ही अन्न टाकलं की अन्न काय करायला लागतं? पुढं पुढं सरकायला चालू करतं. आणि हीच त्याची काय स्पेशालिटी आहे, मुवमेंट केली जाते. एका ठिकाणी अन्न पडून राहत नाही, तोंडात ठेवलं थांबत नाही, तिथून ते इसोफिगस मध्ये जातं, इसोफिगस मधून स्टमक मध्ये जातं, स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं, स्मॉल इंटेस्टाईन मधून लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतं. याच्यात मोशन आहे. याच्याशी संबंध काय? मोशन आहे. मोशनचा संबंध आला, पुढे ढकललं गेलं पाहिजे. पुढे काय गेलं पाहिजे? ढकललं गेलं पाहिजे. ढकललं गेलं पाहिजे. ही सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये होत असते डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये. द मुवमेंट ऑफ द फूड, मुवमेंट ऑफ द फूड इंपॉर्टंट आहे. मुवमेंट ऑफ द फूड होतं, अन्न पुढे ढकललं जातं. भोजन और तरल छोटे भागों में तोड़ने या दोनों को मदद करता है. पुढे पुढे जात त्याचे तुकडे तुकडे करत 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 ते अन्न पुढे ढकललं जातं. त्यातली न्यूट्रिशन फक्त ऍब्सॉर्ब केली जातात, अनवॉन्टेड पदार्थ बाहेर फेकून दिला जातो. छोटे छोटे भागों में टूट जाते हैं और शरीर पोषक तत्वों को अवशोषित करता है और उन्हें वहां से ले जा सकता है जहां उनकी आवश्यकता होती है. हे सगळं प्रोसेस करायची कशासाठी? पोषक तत्व त्यातून सेपरेट करायचे, त्याचं ऍब्सॉर्प्शन करायचं, आणि ज्याला जरुरी आहे त्याला द्यायचं, तिथपर्यंत ते पोचवायचं काम करायचं. बडी अंत काय करतं? हे सगळं ऍब्सॉर्प्शनचं काम सगळं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं. ऍब्सॉर्प्शनचं काम आहे, जे शोषणाची प्रक्रिया कुठे आहे? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. पाचन पण करायचं आणि शोषण पण करायचं. हे सगळं काम कुठं होतं? स्टमक मध्ये काही पाचन होतं, तोंडामध्ये काही पाचन होतं. बाकीचं सगळं जे पाचन आहे ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, डिओडिनम पार्ट मध्ये सगळं पाचन होतं. आणि जे पाचक रसाने निर्माण केलेली जी पोषक तत्व आहेत त्याचं सर्व ऍब्सॉर्प्शन स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं. छोट्या आतड्यामध्ये ते शोषलं जातं. लक्षात आलं? मी बेसिक आता तुम्हाला शिकवतोय, आणि ह्याच्यावरच आपल्याला रेमेडीचा अभ्यास करायचा आहे. या जीआय ट्रॅकवर काम करणारी रेमेडीज कुठल्या आहेत? म्हणजे त्याचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या रेमेडीज त्याला देऊ शकता. तर छोटे छोटे भागों में टूट जाता है और शरीर पोषक तत्वों को अवशोषित कर सकता है और उन्हें वहां से ले जा सकता है जहां उनकी आवश्यकता होती है. जहां उनकी आवश्यकता होती है, जिथं आवश्यकता आहे तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. ऍब्सॉर्ब करायचं आणि त्याला पुढे ढकलायचं. बड़ी आंत में पानी का अवशोषण होता है. पाणी कुठे ऍब्सॉर्ब केलं जातं?
लार्ज इंटेस्टाइन मध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. पाचन के अवशिष्ट उत्पादक वेस्ट प्रोडक्ट मल बनाया जाता है. लार्ज इंटेस्टाइन मध्ये काय झालं जातं, जे का अवशिष्ट भाग राहिलेले असतात, पोषक तत्व काढून घेतली जातात आणि बाकीचा जो अनवॉन्टेड कचरा जो आहे त्याच्यामध्ये पाणी असतं, ते पाणी काय केलं जातं, लार्ज इंटेस्टाइन मध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं आणि टूल फॉर्मेशन मळ बनण्याची प्रक्रिया लार्ज इंटेस्टाइन मध्ये होते. नर्व्स और हार्मोन पाचन प्रक्रिया को नियंत्रित करते हैं. त्याला नियंत्रणाचं काम कोण करतं? द नर्वस सिस्टीम ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. नर्वस सिस्टीम ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जी नर्वस सिस्टीम आहे, स्नायू तंत्र आहे त्याचं, ते स्नायू तंत्र आणि हार्मोनल सिस्टम काय करते, या प्रक्रियाला नियंत्रित करते. समजून घ्या, इथे हे समजून घेण्याचं पार्ट आहे. हार्मोन्स आणि नर्व हे काय करतं, या संपूर्ण डायजेस्टिव्ह प्रोसेसला नियंत्रित करतं. म्हणजे याचा अर्थ काय, की अन्न घेतलं, त्या अन्नाला पुढे ढकलण्यासाठी नर्व इम्पल्सची आवश्यकता असते. कुठून येतो? ब्रेन कडनं येतं. ब्रेन टू स्पायनल कॉर्ड, स्पायनल कॉर्ड टू युअर ऑर्गन. तो येणारा सिग्नल कुठून येतो? मेंदूकडून येतो. कुठे येतो? स्पायनल कॉर्ड वर येतो. स्पायनल कॉर्ड वरून संबंधित ऑर्गन मध्ये जातो. लक्षात आलं? आणि हार्मोन्स कसे आहेत, त्याला पाथवे लागत नाही, ते ब्लड मध्येच असतात. ते हार्मोन सिक्रेट केली जातात त्याच्यामध्ये. पर्टिक्युलरली थायरॉइड हार्मोन मेटाबॉलिझमशी रिलेटेड आहे. थायरॉइड हार्मोन हा मेटाबॉलिझमशी रिलेटेड आहे. मेटाबॉलिझम म्हणजे अन्नाचं जे पचन करतो, पोषक तत्व काढली जातात, ती यूज केली जातात, या सर्व प्रक्रियेला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. त्या मेटाबॉलिझम मध्ये मदत करण्याचं काम हार्मोन्स करतात. म्हणून थायरॉइड हार्मोनच्या सिक्रिशनवर काय अवलंबून आहे? तुमचं वजन अवलंबून आहे. हायपोथायरॉइड झालं तर वजन वाढतं, हायपर झाला तर बारीक होतो माणूस. म्हणजे थायरॉइड फंक्शन चा संबंध नियंत्रण करण्याची आहे. डायजेस्टिव्ह प्रोसेसला नियंत्रण करण्याची आहे. नियंत्रण करण्याची प्रक्रिया काय करतं? हार्मोन्स करतात, नर्व्ज करतात. म्हणजे याची ज्या प्रक्रिया, जी डायजेस्टिव्ह प्रक्रिया आहे, त्याला पुरं नियंत्रण हार्मोन्स आणि हार्मोनल सिस्टीम आणि नर्वस सिस्टीमचा एक पार्ट असतो. आता जी नियंत्रण करताय पाचन प्रक्रिया में भोजन पथ, गैस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रैक. भोजन पथ काय करतो? पाचन प्रक्रिया में भोजन पथ गैस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रैक के माध्यम से जिस प्रक्रिया द्वारा चलाई जाता है उसे पेरिस्टैटल्स कहते हैं. पेरिस्टैटल मूवमेंट. पेरिस्टैटल मूवमेंट शब्द आला. पेरिस्टॅटल मूवमेंट ही मूवमेंट कुठं असते? पुरा जीआय ट्रॅक मध्ये पेरिस्टॅटल मूवमेंट असते, ज्याला आपण वात म्हणतो. आयुर्वेदामध्ये त्याला आपण वात संबोधलेला आहे. अपान वायू, अपान, उदान, समान 5 प्रकारचे वायू आयुर्वेदाने सांगितले. हे 5 वायू काय करतात? तर प्रक्रिया करतात, ढकलण्याची प्रक्रिया करतात. अपान वायू कुठं असतो? लार्ज इंटेस्टाइन मध्ये असतो. प्राण, रेस्पिरेटरी सिस्टम आणि वरच्या बाजूला प्राण असतो. उदान आणि समान, समान सर्क्युलेशन मध्ये राहतो आणि उदान वायू तुमच्या इथे असतो. आणि या सर्वाला इंग्लिश एकच शब्द आहे, पेरिस्टॅटल मूवमेंट. पेरिस्टॅटल मूवमेंट, अन्नाची मूवमेंट करण्याचं काम ही पेरिस्टॅटल मूवमेंट करते. आणि ही पेरिस्टॅटल मूवमेंटचं रेग्युलेशन कोण करतं? तर नर्वस सिस्टम करते. नर्वस सिस्टम करते पेरिस्टॅटल मूवमेंट.
पाचन प्रक्रिया में भोजन जीआई पथ के माध्यम से जिस प्रक्रिया द्वारा चलाया जाता है उस प्रक्रिया को बोलते हैं पेरिस्टैटल मूवमेंट। पेरिस्टॅटल मूवमेंट। आता याच्यासाठी काय केलेलं आहे? जीआय ट्रॅक एक हॅलो पाईप आहे। जीआय ट्रॅक काय आहे? एक हॅलो पाईप आहे, पोकळ नलिका आहे। त्या पोकळ नलिकेतून अन्न पुढे मागे करत असतं, पुढे जातं, मागे येत नाही, पुढे जात असतं, पोकळ नलिका आहे। दीज आर द हॅलो ऑर्गन, हे सगळे हॅलो ऑर्गन असतात। आता त्याच्या दिवारमध्ये काय असतं? त्याची जी वॉल आहे त्या वॉल मध्ये काय काय असतं? तर त्या वॉल मध्ये मांसपेशी असतात, मसल्स असतात। बघा, मसल असतात त्याच्यामध्ये। जीआय ट्रॅकची संरचना जर आपण बघितली तर आपल्या उद्याच्या टॉपिक मध्ये असेल जीआय ट्रॅकची संरचना काय आहे याचा अभ्यास उद्या करायचा आहे। आज आपण फक्त एक बेसिक कन्सेप्ट आपण त्याचा बघतोय। तर त्याच्यामध्ये लेयर्स असतात, त्याच्या वॉलमध्ये लेयर्स असतात आणि त्या लेयर मध्ये एक असतो म्युकस लेयर, मस्क्युलर लेयर, मसल। मसल काय करतं? मूवमेंट करतं। मसल काय करतं? मूवमेंट करतं, गती तयार करायचं काम करतं मसल। आणि त्याला इम्पल्स कुठून येतो? ब्रेन कडून येतो। and that is called as the nervous system of the digestive system. डायजेस्टिव्ह सिस्टीमची नर्वस सिस्टीम आपण स्वतंत्र अभ्यास करणार आहे त्याचा। डायजेस्टिव्ह सिस्टीमची नर्वस सिस्टीम हा एक पार्ट आपल्याला विचारात घ्यावा लागतो, तो असतो। जीआई पथ में बड़े खोखले ऑर्गन होते हैं, मांसपेशी की एक परत होती है जो उन दीवारों को चलने में सक्षम बनाती है। ते जे मसल्स आहेत वॉल ऑफ द जीआय ट्रॅक मध्ये, जे मसल्स आहेत ते मसल काय काम करतात? मोशन तयार करण्याचं काम करतात। मोशन तयार करण्याचं, गती तयार करण्याचं, गती देण्याकरता ते मसल्स असतात। मसलचं काम आहे। आपण टिश्यू जेव्हा स्ट्रक्चर स्टडी करू तेव्हा ते मसल म्हणजे काय? एक मसल, मांसपेशी असतात आणि मसलचं काम आहे मुवमेंट। मुवमेंटचं काम आहे, गती उत्पन्न करण्याचं काम मसल करतात। आणि त्या जीआय ट्रॅकच्या लेयर मध्ये एक मसलचा लेयर असतो, तो काय करतो? दीवारों को चलाने में सक्षम बनाते हैं, अनेबल बनवतं, हालचाल, गती उत्पन्न करण्याचं काम हे मसल्स करतात। यह गतिविधि जीआई ट्रैक के माध्यम से भोजन और तरल पदार्थ को धकलने से कार्य करता है। ही पेरिस्टेटल मूवमेंट कशासाठी पाहिजे? तर आपण घेतलेलं भोजन आणि तरल पदार्थ जो आहे त्याला पुढे ढकलण्याचं काम करण्यासाठी आपल्याला काय लागतं? गती उत्पन्न करण्यासाठी आपल्याला काय लागतं? जे काही जीआय ट्रॅकचा जो वॉल आहे त्याच्यामध्ये गती उत्पन्न केली पाहिजे, तरच अन्न पुढे सरकलं जाईल। आणि याच्यासाठी तो मसल असतो कशामध्ये? जीआय ट्रॅकच्या वॉलमध्ये असतो। ती लेयर असते, एक परत असते, त्याच्यामध्ये मसल असतो। आणि हा मसल काय करतो? पेरिस्टॅटल मूवमेंट डेव्हलप करतो। याला म्हणतात पेरिस्टॅटल। पेरिस्टॅटल मूवमेंट म्हणजे अन्न ढकलण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्व आहे। अन्न पुढे ढकललं गेलं पाहिजे आणि इट इज अंडर कंट्रोल ऑफ हार्मोन्स अँड नर्वस सिस्टम। हार्मोनल सिस्टीम आणि नर्वस सिस्टीम त्याला जबाबदार आहे। डायजेस्टिव्ह प्रक्रियेमध्ये मोशन तयार करायचं काम हा मसल करतो आणि त्या मसलला स्टिम्युलेशन द्यायचं काम ब्रेन करतो, सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे। म्हणजे प्रत्येक सिस्टीमला एक नर्वस सिस्टीम असते असं लक्षात ठेवायचं। डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये नर्वस सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये नर्वस सिस्टीम आहे, एक्सक्युलेटरी सिस्टीम मध्ये नर्वस सिस्टीम आहे।
रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये नर्वस सिस्टीम आहे. प्रत्येक ठिकाणी नर्वस सिस्टीमची संबंध आहे, विच इज कनेक्टेड टू द स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड वरून त्याला कनेक्टिव्हिटी असते. स्पायनल कॉर्ड वरून त्याला कनेक्टिव्हिटी असते. स्पायनल कॉर्ड ब्रेनची कनेक्टेड असतो. दॅट इज टोटल इज कॉल्ड ॲज ॲटोमॅटिक नर्वस सिस्टम. याच्या मार्फतीनं या सर्व गती होत असतात. परंतु GI ट्रॅकमध्ये मसल असतो, त्या मसलला मुवमेंट करण्यासाठी इम्पल्सची आवश्यकता असते, ती ब्रेनकडून येते. So this system is called as the nervous system of the digestive system. Nervous system of digestive system. भोजन तरल पदार्थ को धकलने का कार्य करती है और प्रत्येक अंग के भीतर सामग्री को मिलाती है. मिक्सिंग म्हणजे तिथं एन्झाईम सिक्रेट होत असतात. ती सिक्रेट झालेली जी एन्झाईम आहेत, पाचक रस आहे, तो काय करतो, अन्नामध्ये पूर्ण मिसळला जातो. म्हणजे ढवळण्याचं काम सुद्धा तिथं होतं. पुढे ढकलायचं ढवळायचं, पुढे ढकलायचं ढवळायचं, ही क्रिया चालू असते. त्याच्यामध्ये पूर्ण मिक्सिंग केलं जातं. हे सुद्धा कार्य भीतर सामग्री को मिलाती है, भोजन के पीछे की मांसपेशियां सिकुड़ती है और भोजन को आगे की ओर भेजने का कार्य करती है. म्हणजे इथं भोजन आहे आणि ही तुमची वॉल आहे. इथं काय केलं तर कॉन्ट्रॅक्शन केलं जातं. हे कॉन्ट्रॅक्शन केल्याबरोबर काय होतं, अन्न पुढे ढकललं जातं. म्हणजे एक फुगा आहे, तुम्ही लक्षात घ्या, फुग्याची संकल्पना घ्या. आणि फुग्याला एक छोटस छिद्र केलंय आपण. फुग्यामध्ये हवा आहे आणि एक बारीकचं छिद्र त्याला पाडलेलं आहे. जेव्हा तुम्ही फुगा दाबता तेव्हा काय होते, तिथं एअर पास होते. हीच क्रिया इथं आहे. हे तुमचं ट्रॅक आहे. हा अक्युरेशन झालं त्याचं एका विशिष्ट लेवलला. सेगमेंटल असतं ते, की तिथं काय होतं, तिथं जे अन्न आहे ते सगळं पुढच्या सेगमेंटमध्ये ढकललं जातं. पुढच्या सेगमेंटमध्ये सेगमेंटनी काम केलं जातं. सेगमेंट असतात, एक तुकड्यामध्ये येतं आणि ती हळूहळू हळू अन्न पुढे जायला लागतं. मागचं सिकुडलं की पुढे जातं, पुढचं सिकुडलं की त्याच्या पुढे जातं. अशा पद्धतीने पुरी GI ट्रॅकमध्ये अन्न ढकललं जातं. मांसपेशी की सिकुड़न होती है और भोजन आगे की ओर भेजने का कार्य करती है. जबकि भोजन के सामने वाली पेशियां भोजन को आगे बढ़ाने की अनुमति देती है. म्हणजे दोन आल्या, मागचा भाग आणि पुढचा भाग. मागचा भाग आणि पुढचा भाग, हे असं पद्धत आहे त्याची. मागचा भाग आणि पुढचा भाग आहे. पुढचा भाग काय करतो, पुढे ढकलण्याची अनुमती देतो आणि मागचा भाग काय करतो, त्याला पुढे ढकलतो, आकुंचन करतं. हे सेगमेंट करतं. वरचा जे मसल आहे तो काय करतो, सेगमेंट करतो, त्याचे तुकडे करतो, एक भाग तयार करतो आणि तो भाग तो सुकडन झालं, आकुंचन झालं त्या मांसपेशीचं, ऑटोमॅटिकली अन्न पुढे जातं. आणि या सर्व गोष्टीला आपण काय म्हणतो, पेरिस्टॅटल मुवमेंट. त्याचं नाव आहे पेरिस्टॅटल मुवमेंट, असं आपण त्याला म्हणतो. त्याचं नाव आहे पेरिस्टॅटल मुवमेंट. शीतल हो जाती है म्हणजे एकदा कॉन्ट्रॅक्ट होतं, एकदा रिलॅक्स होतं, एकदा कॉन्ट्रॅक्ट होतं, एकदा रिलॅक्स होतं, एकदा कॉन्ट्रॅक्ट होतं, एकदा रिलॅक्स होतं. आपल्या सिस्टम मध्ये एक्सपान्शन नावाचा शब्द नाहीये. प्रसरण कधीच पावत नाही, आकुंचनच होतं आणि रिलॅक्सेशन होतं. म्हणजे आकुंचन झालेलं नॉर्मल कंडिशन मध्ये त्याचीच रिलॅक्सेशन. म्हणजेच अन्न पुढे जाताना आकुंचन प्रसरण, आकुंचन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, आकुंचन संकुचन, आकुंचन संकुचन, ही क्रिया होत असते. आणि त्यांनी अन्न काय होतं, पुढे ढकललं जातं. म्हणजे त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, पेरिस्टॅटल मुवमेंटची आवश्यकता आहे. पेरिस्टॅटल मुवमेंटची आवश्यकता आहे. जर पेरिस्टॅटल मुवमेंट नाही झाली तर अन्न पुढे सरकणार नाही, रिटेन्शन ऑफ फूड होतं. म्हणजे तिथं वाताची पण गरज आहे, कफाची पण गरज आहे आणि पित्ताची पण गरज आहे. या तिन्ही प्रक्रिया, वात पित्त कफ, जेव्हा बॅलन्स कंडिशन मध्ये असतात तेव्हा डायजेशन प्रॉपर होते. पित्त म्हणजे काय, एन्झाईम. पित्त म्हणजे काय, एन्झाईम आहे. ती प्रॉपरली सिक्रेट झालीच पाहिजेत, ती अन्नात मिसळली गेलीच पाहिजेत.
आणि ती पुढे ढकलली गेलीच पाहिजेत, म्हणजे ते तयार झालेलं बॉयलच आहे, त्याला पुढे ढकलायचं काम पण केलं पाहिजे. म्हणजे वाताची आवश्यकता आहे, पित्ताची आवश्यकता आहे, कफाची का आवश्यकता आहे? तर पित्त हे ज्वालाग्रही असतं. पित्त म्हणजे अग्नी आहे, आणि हा अग्नी काय करेल, तुमच्या जे सेल वॉल जे आहे त्याला डॅमेज करू शकतं. मग त्याला वाचवण्यासाठी तिथं कफ पण आवश्यक आहे. म्हणजे कफ, वात आणि पित्त या 3 गोष्टीची गरज आहे. वात पित्त कफाचं बॅलन्स जर असेल तरच प्रॉपर डायजेशन होतं, अन्यथा डायजेशन होणार नाही. पाचक रसच आले नाही तर पचनच नाही होणार. आम तयार होणार, इट विल नॉट ए रस धातू, व्हायटेशन ऑफ लिंप होतं त्या ठिकाणी, प्रॉपर रस बनतच नाही. म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे जरी विचार केला तर वात पित्त कफ हे तिन्हीची आवश्यकता आहे. तिन्ही प्रॉपर वे मध्ये बॅलन्स कंडिशन मध्ये जर असतील तर प्रॉपर डायजेशन होतं, अन्यथा डायजेशन होऊ शकत नाही. अनाटॉमिकली मी तुम्हाला सांगितलं, आपल्या पारंपरिक पित्त याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं काम होतं हे महत्वाचं आहे. भोजन को आगे बढ़ाने की अनुभूति देने के लिए शीतल हो जाता है, रिलैक्स होता है. एब्डोमिनल कैविटी वह स्थान है जिसमें अधिकांश पाचन अंग होते हैं. यह सामने की ओर एब्डोमिनल वॉल त्वचा, वसा, मांसपेशी जोड़ने वाले उत्तक परतों से बना होता है. गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक बनतो कसा? गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक बनतो कसा? तर ती जी सेल वॉल असते त्याच्यामध्ये लेयर्स असतात. ते तुम्हाला दाखवतो मी पिक्चर, आणि मग आपण पुढे जाऊया. आता हा चॅप्टर आहे आपला, आपण हा बघू. वॉल्स ऑफ द गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक. आपण जी आता भित्ती बघितली त्याचं वॉल मध्ये काय काय असतं? वॉल ऑफ द गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक. In general, wall of the gastro tract is formed by the 4 layers. किती लेअरनं बनलेलं असतं? 4 लेअर असतात त्याच्यामध्ये, टोटल 4 लेअर. पहिला लेअर काय? म्युकस लेअर. दुसरा लेअरचं नाव काय आहे? सब म्युकस लेअर. तिसरा लेअर आहे मस्क्युलर लेअर, आणि चौथा आहे फायबरस लेअर किंवा सिरियस लेअर. असे 4 लेअरनी तो बनलेला असतो. आता म्युकस लेअर कुठं असतं तुमचा? म्युकस लेअर इज द इनरमोस्ट लेअर ऑफ द वॉल ऑफ जीआय ट्रॅक. जीआय ट्रॅकच्या वॉलचा इनरमोस्ट लेअरला म्युकस लेअर म्हणतो आपण. इनरमोस्ट लेअरला काय म्हणतो? म्युकस लेअर म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज अ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल म्युकसा और म्युकस लेअर. इट फेसिस द कॅव्हिटी ऑफ द जीआय ट्रॅक. अन्नाचा प्रत्यक्ष संबंध म्युकस लेअरशी येतो. इंटरनल लेअर जो पहिला लेअर आहे ही हॅलो पाईप आहे. या हॅलो पाईप मध्ये इथं तुम्हाला त्याची फिगर दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही एक क्रॉस सेक्शन केला आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅकचा, आपण क्रॉस सेक्शन केला तर पहिला जो आतमध्ये जे लेअर आहे हा काय आहे? म्युकस लेअर आहे. इथे अन्न असतं तुमचं, त्याच्यात पहिला जो लेअर येतो तो तुमचा म्युकसचा लेअर आहे. हा जो लेअर आहे हा म्युकस लेअर आहे. लक्षात आलं? म्युकस लेअर आहे पहिला लेअर, म्युकस लेअर. आणि आयुर्वेदामध्ये याला कफ म्हणतो आपण. म्युकस म्हणजे कफ, कफाशी संबंधित असतो. हा पहिला लेअर आला. त्याच्यानंतर याच्यात सेपरेशन मध्ये सब म्युकाचा लेअर आहे. आणखीन लेअर आहे तो सब म्युकाचा लेअर आहे. हा, त्यानंतर तुमचा जो येतो तो
तो सर्क्युलेटरी मसल्स येतात. हे सर्क्युलेटरी मसल्स आहेत बघा, हे सर्क्युलेटरी मसल आहे. तर ही लेअर सिस्टम आहे, ही लेअर सिस्टम आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात बाहेरच्या बाजूला काय येतं तुमचं, सिरोसा मेम्ब्रेन येतो, सिरोसा किंवा मेम्ब्रेन येतो, सिरस मेम्ब्रेन येतो, सिरस मेम्ब्रेन असतो. तर हे लक्षात घ्यायचं, हे गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅकचं एक सेक्शनल डायग्राम आहे, हा सेक्शन आहे. या सेक्शन मध्ये तुम्हाला दिसेल अशा प्रकारचे त्याच्यात लेअर्स असतात. पहिला असतो म्युकस लेअर, त्याच्यानंतर सब म्युकस लेअर येतो, सब म्युकस नंतर सर्क्युलरी मसल्स येतात, मसल नंतर लॉन्जिट्युडनल फायबर असतात त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर शेवटचा बाहेरचा लेअर त्याला फायब्रस लेअर म्हणतो, दॅट इज अ सिरियस लेअर. असे 4 लेअरने गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक बनलेला असतो. ये वर्णन केले. यह सामने की ओर एब्डोमिनल वॉल त्वचा, वसा, मांसपेशी जोड़ने वाली उत्तक की परतों से बनता है. पीछे की ओर रीढ़ की हड्डी का कॉलम रहता है. म्हणजे तुमचं स्पायनल कॉर्डचे जे व्हर्टेब्रेट आहे ते मागच्या बाजूला असतं. मागच्या बाजूला ते कशाला कनेक्टेड केलेलं असतं, व्हर्टेब्रेटला असतं. रीढ़ का कॉलम ऊपर डायफ्राम और नीचे पेल्विक अंगों से घेरा होता है. पुरा जीआय ट्रॅक मध्ये वरच्या बाजूला डायफ्राम असते, खालच्या बाजूला पेल्विक घेरा. पेल्विक म्हणजे तुमचा ज्या ठिकाणी तुमचा हिप जॉईंट आहे खालचा भाग, त्याला पेल्विक एरिया म्हणतो, तो कनेक्टेड केलेला. म्हणजे पेल्विक डायफ्रॅम असं त्याची सिस्टम असते. मागच्या बाजूला ॲब्डॉमिनल वॉल, ही जी समोरची ॲब्डॉमिनल वॉल आहे तुमची, पोटाचा समोरचा भाग, ते कशाने बनलेला असतो, त्वचा असते, त्याच्यामध्ये वसा असतो आणि मांसपेशी असतात समोरच्या बाजूला. मागच्या बाजूला रीढ़ की हड्डी असते, मागच्या बाजूला स्पायनल कॉर्ड येतो पूर्णपणे बॅक साईडला. रीढ़ की हड्डी का कॉलम ऊपर डायफ्राम और नीचे पेल्विक अंगों के घेरा होता है. त्याच्यानंतर त्याच्यात एक लेअर असतो, एक त्याला पेरिटोनियन लेअर म्हणतो. पेरिटोनियन लेअर असतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्या आतमध्ये पुरी डायजेस्टिव्ह सिस्टम असते. पुरी आपले जे ऑर्गन सिस्टम आहे ॲब्डॉमेन मध्ये, पुरं त्याच्यामध्ये एक लेअर असतो, त्याला पेरिटोनियम लेअर म्हणतो. त्या पेरिटोनियन थैलीमध्ये आतमध्ये आपले सगळे ऑर्गन्स असतात. आता इथं काय म्हटलेलं आहे की जे जीआय ट्रॅक आहे त्याची सगळ्यात बाहेरची बाजू जी आहे ती काय केली जाते, एका झिल्ली म्हणजे एका लेअरनी बनलेली असते. त्या लेअरचं नाव आहे पेरिटोनियम. म्हणजे तुम्ही एक पेरिटोनियम थैली आहे, एक पिशवी आहे, आणि त्याच्यामध्ये आपला जीआय ट्रॅक असं समजा. म्हणजे अधिकांश भाग कशानं झालेला असतो, त्या पिशवीच्या आतमध्ये, म्हणजे पिशवीची जी बाहेरची बाजू आहे त्याला आपण काय म्हणतो, पेरिटोनियन झिल्ली म्हणतो, पेरिटोनियन लेअर, पेरिटोनियन लेअर. आणि मग पेरिटोनियन लेअरच्या वरच्या बाजूला तुमची त्वचा, वसा, मांसपेशी सगळे येतं. त्याच्या आतल्या बाजूला पेरिटोनियन लेअर. म्हणजे तो बंद अवस्थेत असतो, उघडा नसतो, तो बंद असतो सगळं. पाचन तंत्र में अन्न प्रणाली, भोजन नली, इसोफिगस, फूड पाइप, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन शामिल होता है. यह मुंह से शुरू होता है और गुदा को समाप्त होता है. तोंडापासून स्टार्ट होऊन तुमच्या गुदद्वारापर्यंत पुरा ट्रॅक असतो. आता मुंह से शुरू होता है और गुदा पे समाप्त होता है. गट मोर्टेलिटी गैस्ट्रो इंटेस्टाइनल जीआई पथ में मांसपेशी के खिंचकाव और संकुचन
स्ट्रेचिंग एंड कॉन्ट्रैक्शन को कहा जाता है. म्हणजे गट मोर्टॅलिटी म्हणजे काय, गट मोर्टॅलिटी शब्द वापरतात. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की गट मोर्टॅलिटी म्हणजे काय, त्या जीआय ट्रॅकमध्ये जे मसल्स असतात त्याचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, स्ट्रेचिंग अँड कॉन्ट्रॅक्शन जे क्रिया होतो त्याला जीआय मोर्टॅलिटी म्हणतो. म्हणजे जीआय मोर्टॅलिटी व्यवस्थित नसेल तर काय होणार, जीआय मोर्टॅलिटी चांगली नसेल तर काय होणार, कोण सांगू शकतं का उत्तर मला? दत्तात्रय कोकरे बोला. जीआय मोर्टॅलिटी चांगली नसेल तर काय होईल? इंटरॅक्टिव्ह लर्निंग पाहिजे. तुमचं लक्ष आहे की नाही मला लक्षात येतं ते. मोर्टॅलिटी म्हणजे मोशन, मोशन प्रॉपर नसेल तर काय होईल? लॉजिकल क्वेश्चन विचारलेला आहे मी. जर मोर्टॅलिटी ऑफ जीआय ट्रॅक प्रॉपर नसेल तर काय होईल? वेदांत बोल, वेदांत. येस सर. जीआय ट्रॅकची मोर्टॅलिटी चांगली नसेल तर काय होईल? व्हॉट विल बी द रिझल्ट? मोर्टॅलिटी म्हणजे मोशन, मोशन नाही आहे तर काय होणार परिणाम? इरिटेशन. डायजेशन होईल का? नाही. मग हे तर उत्तर आहे आपलं. प्रॉपर डायजेशन होणार नाही म्हणजे प्रॉपर रस लिंप प्रोड्यूस होणार नाही. म्हणजे आपल्याला काय बघायला पाहिजे, पाचक रस बरोबर सिक्रेट होतात का, मोशन बरोबर आहे का. जर त्याची मोशन नाही म्हणजे गट मोर्टॅलिटी जर प्रॉपर नसेल, गट मोर्टॅलिटी म्हणतात त्याला. मोटाईल म्हणजे मोशन, मोशनची रिलेटेड शब्द आहे. गट मोर्टॅलिटी प्रॉपर नसेल तर प्रॉपर रसधातू बनत नाही, म्हणजेच व्हायटेशन ऑफ लिम्फ झालं. म्हणजे आपल्याला बघायला पाहिजे मोर्टॅलिटी का नाहीये. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मी क्वेश्चन जेव्हा तुम्हाला विचारतो त्यावेळेला तेच येतं. म्हणजे प्रॉपर डायजेशन होण्यासाठी पाचक रसाची आवश्यकता आहे, मोशनची गरज आहे. या दोन्ही जर बिघडल्या तर पाचक रस काय होणार नाही, लिम्फ प्रोडक्शन प्रॉपर होणार नाही. नो प्रोडक्शन ऑफ द लिम्फ, प्रॉपर लिम्फ तयार नाही झाल्यामुळं त्याच्यामध्ये आम येणार आणि व्हायटेशन ऑफ लिम्फ कॉजेस द डिसीज. आपल्याला काय सांगितलंय मॅटी सरांनी? व्हायटेशन ऑफ लिम्फ कॉजेस द डिसीज. डिसीज घटना घडणार, शरीरामध्ये डिसीज होण्याची घटना घडणार. म्हणजे गट मोर्टॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन द डायजेशन. गट मोर्टॅलिटी झाली पाहिजे, पेरिस्टॅटल मोमेंट जनरेट झालीच पाहिजे. आणि पेरिस्टॅटल मोमेंट जनरेट करण्यासाठी जीआय ट्रॅक मध्ये मसल्स असतात, त्याला मसलला कनेक्टिव्हिटी नर्वची असते. ही नर्व कुठे जाते? स्पायनल कॉर्ड वर जाते, स्पायनल कॉर्ड मधून ब्रेन मध्ये जाते. अंडर द कंट्रोल ऑफ ब्रेन ही पेरिस्टॅटल मोमेंट डेव्हलप केली जाते इन द जीआय ट्रॅक. म्हणजे याला वात म्हणतो आयुर्वेदामध्ये. वात वृद्धी झाली तर जोर जोरात पळत जाणार, थांबणारच नाही ते. त्याला जो काही पर्टिक्युलर टाइम दिलेला आहे तो टाइम मेंटेन करणार नाही. म्हणजे अन्न खाल्लं की लूज मोशन. बघा, हाय पेरिस्टॅटल मोमेंट व्हॉट विल क्रिएट, वात वृद्धी जर झाली तर अन्न थांबणारच नाही. जेवण केलं की लूज मोशन लागणार त्याला. समजून घ्या. मी तुम्हाला जे प्रत्येक गोष्ट सांगतो समजण्याची गोष्ट आहे. यू थिंक द लॉजिकली थिंक करण्याची गरज आहे. तर गट मोर्टॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन द प्रोसेस ऑफ डायजेशन. अन्नाचं पचन करण्यासाठी मोशन, गती, कशाची? जीआय ट्रॅक मध्ये गती.
प्रॉपर असली पाहिजे. आणि ती गती कोण निर्माण करतं? नर्वस सिस्टम निर्माण करतं. तिथे मसल लावलेला आहे, त्या मसलला स्पायनल कॉर्डवरनं कनेक्टिव्हिटी आहे. इट क्रिएट द पेरिस्टॅटल मुवमेंट अंडर द कंट्रोल ऑफ ब्रेन. मेंदूच्या मदतीने ही तयार केली जाते. ही बॅकग्राऊंड प्रक्रिया आहे, ही तुम्हाला माहिती पाहिजे. वातवृद्धी. वातवृद्धी झाली तर जलद गतीनं मोशन जाणार अन्न पुढं, आणि जलद गतीनं झालं तर त्याच्यामध्ये प्रॉपर पाचक रस मिक्स होणार नाही आणि अनडायजेस्टेड फूड पार्टिकल तयार होणार. विच विल बी अब्सॉर्ब इन द ब्लड. त्याला आम म्हणतो. तो आम ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब होणार आणि तो लिंब सगळीकडे प्रोव्हाइड केला जाणार. आणि व्हायटेशन ऑफ लिंब झालं. लिंबची क्वालिटी बरोबर नाही आहे, त्यामुळं व्हायटेशन क्रिएट झालं की रोगाला कारणीभूत होणार. सो गट मोटॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. गट मोटॅलिटी असलीच पाहिजे. प्रॉपर मोटॅलिटी जर नसेल तर प्रॉपर डायजेशन होणार नाही. लक्षात? हे समजून घेणं गरजेचं आहे. हे समजलं तर तुम्हाला कळेल, नाही तर हे काही कळणार नाही. डोक्यावरनं शब्द घालण्याचा काही अर्थ नाही. समजून घ्या. त्याचा मतलब काय ते समजल्यानंतर तुम्ही पुढे काम करू शकता. So gut mortality is very important concept. गैस्ट्रोइंटेस्टाइनल पथ में मांसपेशी की खिंचकाव संकुचन, stretching and contraction of the muscles of the GI tract is called as gut mortality. त्याला काय म्हटलं जातं? गट मोटॅलिटी असा शब्द वापरला जातो. इन मांसपेशी समकालीन संकुचन, साइमल्टेनियस कॉन्ट्रैक्शन को क्रमकुंचन पेरिस्टॅटल कहा जाए. म्हणजे ही जे कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेचिंग जे होत राहतं त्याला पेरिस्टॅटल म्हणतो आपण. ये गतिविधियां भोजन पाच तंत्र के साथ होता है. त्याच्याबरोबर ही क्रिया होते. आधी ते थांबूया, उद्या पुढचा पाठ बघू. ठीक आहे? सर हे तुम्ही रोज याच टायमाला घेणार आहे काय? रोज याच टायमाला. सर मला नाही जमणार ना. असंच आहे तुम्हाला. तुमच्या जमण्याप्रमाणे मला कसंच घेता येईल. सर तुम्हाला अगोदरच बोललो होतो मी, तुम्ही आता मला असं बोलताय. मी त्यावेळेस बोललो होतो सर मी 10:30च्या adjust करून नंतर. आता ते दत्तात्रय कोकणे आणि विनय मोरे यांना जमत नाही संध्याकाळी. ठीक आहे सर, काय हरकत नाही. तुम्ही चालू देत. मी नाही करत, काय हरकत नाही. उगं सर तुम्हाला पण त्रास नको आणि कोणाला पण त्रास नको माझ्यामुळे. ठीक आहे सर, थँक्यू. अहो हे असं बोलून काय उपयोग आहे? काहीतरी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे की नाही? काहीतरी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे की नाही? प्रत्येकाने जर तसंच केलं तर कसं होईल? कधीच जमत नाही. संध्याकाळी झोप येते म्हणायचं, दुपारी याचं म्हणायचं. कसं होणार ते? काय भांडण करण्याची प्रवृत्ती, ऍडजस्ट करायचंच नाही म्हटलं तर कसं होणार? कुठेतरी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे ना. कुठंतरी ऍडजस्ट करायला लागते. शिकायला असं शिक्षण मिळत नाही फुकट. आता कॉलेजला जायचं असतं तर गेलाच असता का नाही? सर माझा क्लास चालू आहे, सर बोलतो ना. हा ठीक आहे. तर आज थांबूया इथे. हा, उद्या पुढचं घेऊ. हा सर. बोला. हा धन्यवाद. असा प्रॉब्लेम आहे हो. तो म्हणतो दुपारी घ्या, रात्री घ्या. अरे कसं जमणार ते?
त्याच्या टायमिंग प्रमाणे कसं हम्म. जमेल सांगा मला. असं होत नाही ना. कुठंतरी ऍडजस्ट करायला पाहिजे की नाही. हम्म. बरोबर आहे सर. ऍडजस्ट करायला पाहिजे. यांचं तसंच आहे. संध्याकाळी म्हटलं मला झोप येते म्हणतो, तोच माणूस आहे. मग कधी घ्यायचं प्रश्न असा निर्माण होतो ना. आता तुम्ही दोघं हा नोकरी ना सर. करताय. तुम्हाला दुपारी जमत नाही, तुम्ही ऑफिसमध्ये आहे. आता प्रत्येकाचं टायमिंग ऍडजस्ट करायचं म्हटलं तर मुश्किल आहे ते. म्हणून तुम्हाला सांगितलं मग 5:30ला घेतो मी आता. 5:30 वाजता घ्यावं लागेल तुमचं सगळ्यांचं टायमिंग ऍडजस्ट करायला. म्हणून तुम्हाला मी तेच ऑप्शन दिलं होतं की 5:30 ते 6:30 घेऊया. कोणाला क्लासला जायचं, कुठं जायचं तर जाऊ दे पुढे तो. कारण दुसरा सोर्स नाही मला. कारण पण सगळे रात्री एवढ्या लवकर उठणार नाहीत ना. नाही, ते त्यांचं त्याने बघायचं आहे. त्याला मी काय करू. प्रत्येक गोष्ट कशी शक्य आहे? हा तेच ना सर. प्रत्येक गोष्ट शक्य नाही. रात्री लवकर झोपा तुम्ही, उठा 5:30 वाजता. हो बरोबर. तुम्हाला ऍडजस्ट तर करायलाच पाहिजे. मला जमणार नाही हे काय उत्तर. बरोबर बरोबर. नाही नाही बरोबर आहे सर. आता तुम्हाला दोघांना दुपारी जमत नाही, तुमचं दुपारी पेशंट असतात, कसं जमणार. माझे पण पेशंट असतात, मला पण काम हा असते. ना. हा ना. आणि का बरोबर सर. घ्यायचं ते त्याला कसं आहे. म्हणून तर मी मॉर्निंग टाइम घेतलं. मॉर्निंग मध्ये काय नसते. हम्म. नाही 10 नंतर सगळ्यांना बोलवता येतं मला. हो 11 नंतर असं आहे. त्यामुळे मग थोडंसं अलीकडे घेऊ आपण. मग त्यांना तेच सांगतो 5:30ला बसा क्लासला. त्यांची ती 6 वाजता बॅच आहे वाटतं योगाची. असं काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम आहे मला मान्य आहे ते. पण मग कुठेतरी ऍडजस्टमेंट करायलाच लागेल ना. नाही बरोबर सर. ते त्यात बघू. रात्रीचं होत नाही. रात्रीचं तर नॅचरोपॅथीचं घ्यायचं आहे. ते पण सर्व्हिसवालेच आहेत. ते पण म्हणतात रात्रीच घ्या. आता हे सगळे कसे आहेत, ते नवीन यंगस्टर नाही हो कोणी तुम्ही. सगळे वर्किंग पर्सन आहेत. हा ना सर. त्यामुळे काय होतं, ऍडजस्टमेंट करणं कठीण होतं. यंगस्टरला काय कधीही मला घेता येतं. हा बरोबर सर. त्याला काही कामच नसतं ना दुसरं. हो हो हो. बघूया आपण काहीतरी करू ऍडजस्ट. असं काही नाही आहे हार्ड अँड. प्लस हो मी हो सर. सुरुवात केली. मला जमणार नाही, मला जमणार नाही, नाही जमवलं पाहिजे थोडंफार तरी. बरोबर. जमवलं पाहिजे. चलो धन्यवाद सर. हा ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके ठीक आहे.